जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। पॉश लिंकिंग सक्तीविरोधात नंदुरबार जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद आंदोलन। जिल्ह्यातील 800 कृषी सेवा केंद्र चालक संपावर। खरीप हंगामावर परिणामाची शक्यता। बियाणे, खत आणि कीटकनाशक पुरवठा ठप्प होण्याची भीती। शेतकरी चिंतेत। कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात कृषी सेवा केंद्र संचालकांचा निषेध। नंदुरबार जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र संचालकांनी कंपनी आणि शासनाच्या धोरणांविरोधात दुकान बंद ठेवून आंदोलन सुरू केले आहे। कंपन्यांकडून लिंकिंग सक्ती करण्यात आल्याने कृषी सेवा केंद्र चालकांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे। याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सुमारे 800 कृषी सेवा केंद्र चालक आजपासून संपावर गेले आहेत। या बंदचा फटका खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असून बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आणि युरियाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे शासनाने तातडीने मध्यस्थी करून मागण्या मान्य कराव्यात आणि कृषी सेवा केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार भाई, मी महेश वसंत पाटील, नाशिंदा। तर आता मी नंदुरबार आलो होतो औषधी घ्यायला। माझी पपई लावलेली 4 एकर पपई लावली आहे। तर तिला ड्रिंचिंग करण्यासाठी बुरशीनाशक, ह्युमिक असं लागणार होतं, पण दुकानं बंद आहेत। तर आम्ही साला काय करायचं, पिकअप येऊन जातील। तर त्याला जे रिअली टाकलं औषधी तर ते काम होणार नाही। पण आता यांचं आंदोलन केव्हा भेटणार आहे, काय म्हणजे आम्ही काय करायचं? आमचं लाखो नुकसान होईल। इतकं महागाचं 16-18 रुपये बीचं एकाचं हे, तर 4 एकरला किती पैसे लागणार आणि काय होईल असं म्हणून समस्या आहे माझी। परत जे आमच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होतात, कारण मटेरियल हे कंपनीकडनं येतं, आम्हाला पॅक येतं आणि पॅक विकतो आम्ही। त्याचे गुन्हे जर काही निघालं तर ते आमच्यावरती गुन्हे दाखल होतात। ते व्हायला नाही पाहिजे। परत ते काय साथी पोर्टल आहे त्याचा पण गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे। लिंकिंग आहे पण ते पण गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे। आम्ही शेतकऱ्यांबद्दल हे नाही करत आहे, पण आम्हाला जे त्रास होतो त्याच्यामुळे आम्ही हा संप पुकारलेला आहे। बरोबर शासनाने याच्यावर लवकरात लवकर दखल घ्यावी, कारण शेतकऱ्यांचं नुकसान आहे। कारण आता पपई लागवड वगैरे सगळं चालू आहे, केळी लागवड चालू आहे, मिरची लागवड चालू आहे, तर त्याच्यात शेतकऱ्यांचं नुकसान आहे। कृषी सेवा केंद्र, संत आसारामजी कृषी सेवा केंद्र, आम्ही शासनाला 4-5 वर्षापासून वारंवार आमच्या जे काही नियम अटी आहेत गव्हर्नमेंटला दिल्या आहेत, आम्ही 14 मागण्या आहेत आमच्या। त्याच्यात खताचे लिंकिंग, दुसरी साथी पोर्टल, तिसरी जे आमचे की कंपन्याला ग्राह्य धरले जायला पाहिजे पण ते आमच्या दुकानदारांना ग्राह्य धरतात, अशा बऱ्याचशा आमच्या मागण्या आहेत। त्या मागण्या आम्ही वारंवार करतोय। साथी पोर्टल, त्याच्यानंतर लिंकिंग बद्दल या मागण्या आमच्या गव्हर्नमेंटने 14 आम्ही निवेदनामध्ये म्हटलं आहे। फौजे हे आमच्या याच्यातून आम्हाला वगळण्यात यावं, त्याच्यासाठी आम्ही हे 14 मागण्या आम्ही गव्हर्नमेंट कडून मागतो आहे। त्याच्यासाठी आम्ही बेमुदत संप करतो आहे। किती कमीत कमी 800 दुकानदार आज पूर्ण जिल्ह्याभरात सोमवारी बंद आहेत आणि हे किती दिवस बंद ठेवू शकतो आम्ही हे सांगू शकत नाही। बेमुदत संप करण्याचा आमचा इरादा आहे। असं आम्ही सर्व कृषी सेवा केंद्र पूर्ण जिल्ह्याभरात 800च्या लगभग आहेत, असे आमची मागणी आहे। ऑल महाराष्ट्र आम्ही असं नाशिक, धुळे, जळगाव जिल्हा असे पूर्ण ऑल भारतात आमचे सर्व बंद आहेत कृषी सेवा केंद्र। आमचे सचिव साहेब